नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सूर्यवंशी, सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. बऱ्याच वेळेला आपण एखादी गोष्ट फार महत्त्वाची असते, एखादं आपण काम सुरू करतो, आपल्याला ज्या कामाची 100% खात्री आहे की हे होणारच, पण काम सुरू केल्यानंतर आपल्याला कुठंतरी अडचणी यायला चालू होतात आणि मग कळतं की हे कशामुळे झालं, ही संकटं का आली, हे अडथळे का आले, हे प्रॉब्लेम्स का निर्माण झाले. किंवा एखादं वाहन आपण खरेदी करतो, एखादी वास्तू आपण बांधतो आणि त्याचं सौख्य ज्या वेळेला आपल्याला लाभत नाही आहे, त्यावेळेला आपण त्याची उत्तर शोधण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु आपल्याला त्याची उत्तरं सापडत नाही आहेत. पण कधीतरी तुम्ही या गोष्टीचा विचार केला आहे का? बघा की आपण आपल्या घातमुहूर्तावरती तर या गोष्टी नाहीत ना केल्या. जर कुठलंही शुभ कार्य, महत्त्वाचं काम, सरकारी काम, प्रवास अथवा वास्तूचं बांधणं असू दे किंवा गाडीचं घेणं असू दे, गाडी खरेदी करणं असू दे, या जर गोष्टी आपण घातचक्राचा वापर न करता जर केल्या गेल्या तर अशी संकटे येतातच आणि त्याची उत्तरही आपल्याला कधी कळू शकत नाही. तर आज आपण बघणार आहोत वृश्चिक राशीचं घातचक्र. वृश्चिक रास ही राशीचक्रातली 8वी रास आहे. वृश्चिक राशीचा घात महिना आहे अश्विन, तर तिथी आहे 1, 6 आणि 11, म्हणजेच प्रतिपदा, षष्ठी आणि एकादशी. अश्विन महिना आणि ह्या प्रतिपदा, षष्ठी, एकादशी, त्याचबरोबर वार आहे शुक्रवार आणि व्यतिपात नावाचा योग आणि गर नावाचं कर. जर वृश्चिक राशीच्या व्यक्तीने या घातचक्राचा उपयोग जर चांगल्या प्रकारे केला तर होणारे संभाव्य धोके आपण नक्कीच टाळू शकतो. जर तुम्हाला अशा टिप्स, काही वास्तू टिप्स, काही ॲस्ट्रॉलॉजिकल टिप्स जर आपल्याला आवडत असतील तर हे चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. बेस्ट लक.